सरकार जाणून बुजून जर अन्यायच करतंय अवघड आहे. पण असं वाटत नाही का ज्या पद्धतीनं गर्दी झालेली आहे थोडंसं नियोजन तुमचंही चुकणार आहे, कारण शिवनेरीवर तुम्ही जाणार कधी? प्रचंड उशीर झालाय तुम्हाला. नाही, आता त्याला नाविलाज आहे. त्याला नाविलाज आहे. सरकारला कळायला पाहिजे की लोकांच्या वेदना किती आहेत. नंतर जाहीरपणाने सांगतो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, फडणवीस साहेबांना मी विनंती करतो, अशी सुवर्ण संधी आली तुम्हाला, मराठा समाजाला मान सन्मानानं मागण्या मान्य करू, त्यांचे मन जिंकण्याची, गोरगरिबांच्या वेदना योग्य असा ट्रॅक हे अशा वळणावरती येत. आता तुम्ही सुद्धा आणि समाज सुद्धा, की समाजाला आवश्यकता आहे आरक्षणाची आणि तुम्हाला बी मराठ्यांचे मन जिंकायला योग्य वेळ आहे. तुम्ही आरक्षणाच्या सगळ्या मागणी दिली. 5,000 लोक घेऊन जायचे. अरे त्याच्यापेक्षा देऊन टाका ना, हे जिंकून टाका ना हे लोकांचं मन. आता हे जिंकून टाका ना मन. कधी तुमचेच होतील ना, मरूच तरी सरणार नाही. खेड्यापाड्याचे लोक आहेत, उपकार नाही विसरत. तुम्हाला 1000 संभळण्यापेक्षा हे इमानदार करोडो परवडतात. बरं मला एक सांगा, ही जी एवढी मोठी गर्दी आहे, तुम्हाला तर अंदाज होता, तुम्ही तर 55 लाखाची आकडेवारी सांगितली होती, ही गर्दी तुम्हाला शिवनेरीवर सुद्धा पोहोचायला उशीर करते आणि कदाचित मला वाटतं मुंबईला सुद्धा उशीर होईल तुम्हाला जायला. आणखीन 6-7 टप्पे आहेत आंदोलनाचे. बरं, बघा कशी टप्प्याटप्प्यात वाढती. 29ला मुंबईतच हो हो, त्यात आझाद मैदानावरच. कायद्याचे सगळे नियम पाळून. ठीक आहे Yes, सर. धन्यवाद. ही मला दिसतीये की पाऊस पडतो आहे आणि पावसामध्ये सुद्धा लोक मोठ्या उत्साहामध्ये. आता बघा ही दृश्य, हे पुन्हा तेच आहे की एक जे जरांगे पाटलाबद्दलचा लोकांचा जो काही भाव आहे तो याच्यातनं व्यक्त होतोय. त्या गाडीवरती फुलंही मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि मी जसं म्हणालो की पावसामध्ये सुद्धा लोक मनोज जरांगे पाटील यांना जागोजागी भेटण्यासाठी, हात हातात घेण्यासाठी, आणि त्यामुळेच उशीर होतोय मुख्यत्वे. झालंय काय की हे थोडंसंच अंतर आहे, 30-35 किलोमीटरचंच अंतर कापायला मनोज जरांगे पाटील यांना एवढा वेळ लागलाय. लोक भिजलेले आहेत पावसामध्ये आणि पावसात भिजत ह्या पद्धतीनं जरांगे पाटलाच्या वाटेवरती थांबलेले आहेत. मला असं वाटतं की आता पाऊस खरं तर पडल्यामुळे एक सोय अशी झाली की गर्दी थोडीशी कमी झाली, पण तरीही शिवनेरीवरती जे नियोजित वेळ होती त्या वेळेवरती ते पोहोचू शकतील असं मला वाटत नाही, कारण वाहनांचा जथ्था आहे. आत्तापर्यंत जवळपास मी स्वतः 4 ते 5 हजार वाहनं ह्या दिशेने गेलेली दिसले. काही खासदार आहेत, आमदार आहेत, असे बरेच लोक ह्या निमित्ताने या आंदोलनामध्ये सहभागी होतात. मग अशी मी कल्याण काळेंना विचारलं तर ते म्हणाले की मी सुद्धा ह्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. परवाच्या दिवशी मी मुंबईत असणार आहे, जे जालन्याचे खासदार आहेत. राहुल, आता सध्या हा ताफा कुठून जातो आहे आणि शिवनेरीवर जसं आज तुम्ही म्हणालात पहिला मुक्काम असेल तर साधारण किती वेळ लागू शकतो? कारण जसं तुम्ही सांगितलं की बराच वेळ लागतो आहे, कारण अनेक आंदोलक जमा होत आहेत, त्यांचं स्वागत केलं जात आहे, पावसाचाही अडथळा आहे. हे बघा, हे वडवणी नावाचं गाव आहे. पैठण इथून 5 ते 7 किलोमीटर अंतरावरती आहे. म्हणजे आंतरवली सराटीपासून ते इथे यायला फक्त 50-60 किलोमीटर त्यांचा प्रवास झाला आहे. आता संध्याकाळची जवळपास 6-6:30 वाजलेली आहेत आणि त्याच्यानंतर ते शिवनेरीवरती पोहोचणार तर 2:30-3 तर तुम्ही गृहीत धरून चाला. पण वाटेत पुन्हा अहिल्यानगरमध्ये असं कळतं आहे की मुंबईतनं जे मंत्री महोदय निघालेत तेही त्यांना भेटणार आहेत. वाटेत ते भेटले तर पुन्हा वेळ होईल. एकूण काय तर आज शिवनेरीवरती पोहोचणं एवढ्या मोठ्या जनसमुदायासह थोडंसं कठीण वाटतंय मला. हे स्वतःच त्यांचे नियोजनकर्ते सांगतात की 28 तारखेला संध्याकाळी पोहोचण्याचं जे त्यांचं चाललं होतं त्याच्यात आणखी उशीर होईल. कदाचित 29 तारखेलाच ते मुंबईमध्ये पोहोचतील. मधल्या काळामध्ये काही स्पष्टता त्यांना हवी आहे. या वाहनाच्या रांगात दिसतच आहेत आपल्या स्क्रीनवरती की, आणि पाऊस पडतोय, त्या पावसात हे सगळे लोक शिवनेरीच्या आणि अर्थात त्यानंतर मुंबईच्या दिशेनं जातील. राहुल, एका दिवसाची परवानगी त्यांना आंदोलनासाठी देण्यात आलेली आहे मुंबई पोलिसांकडून आणि त्यासाठी बऱ्याच अटी सुद्धा ठेवण्यात आलेल्या आहेत. आंदोलन एका दिवसासाठी त्यांना अमान्य आहे हे समजलं, मात्र या सगळ्या ज्या अटी आहेत त्या त्यांना कळल्या आहेत का आणि त्याबद्दल त्यांचं काय मत आहे? हाच प्रश्न आता स्पेसिफिक मी विचारला होता की न्यायालयाने तर तुम्हाला परवानगी दिली आहे, न्यायालयाच्या परवानगीनंतर, न्यायालयाच्या अटीनंतर सरकारने परवानगी दिली आहे. त्यात चाणाक्षपणे त्यांनी हा मुद्दा केला की आम्ही सगळे नियम पाळू, परंतु हे आंदोलनच कशाला होऊ देतं, आमचं आरक्षणाची जी मागणी आहे ती मान्य करायची, की सरकार करण्याच्या भूमिकेत दिसत नाही आहे. सरकारने 5,000 आंदोलकांना तिथे घेऊन जाण्याची परवानगी दिली आहे. पुन्हा ते असं म्हणतात की देवेंद्र फडणवीसांनी एक संधी साधावी आणि मराठा समाजाच्या हिताच्या गोष्टी केल्यात असं आम्ही दाखवावं.
म्हणजे संदिग्धता कायम ठेवलेली आहे. मला असं वाटतं की शेवटी प्रशासनाकडे पण जे काही पर्याय न्यायालयानं घालून दिलेले त्या पर्यायाच्या मर्यादेतच त्या गोष्टी करतील. त्यांची अडचण जर विचाराल, थोडंसं अलीकडे त्यांची जर अडचण विचाराल तर 5,000 कोण लोक बरोबर घेऊन जायची, कारण शेकडोच्या संख्येनं हे आंदोलक मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत छोट्या मोठ्या गाडीतनं. यातले निवडक 5,000 कोण लोक घेऊन जायचे, म्हणजेच आंदोलनामध्ये सुद्धा बरेच प्रश्न उपस्थित होतील. याची जाणीव असावी कदाचित जरांगे पाटील यांना, आणि म्हणून त्यांनी ती संदिग्धता ठेवलेली आहे. मला वाटतं की ते हा शब्द जाणीवपूर्वक वापरतात की आम्ही सगळे नियम पाळू, पण 5,000 लोकांसह जाऊ, एकच दिवसासाठी जाऊ असं ते काही मानायला तयार नाहीये. त्यामुळे पर्यायाची चाचपणी ते करतच असावेत, पुन्हा न्यायालयाकडे जाणं वगैरे. नक्की. धन्यवाद राहुल. आम्ही वेळोवेळी याबाबत तुमच्याकडून अधिक माहिती घेतच राहू. तुर्तास धन्यवाद. जरांगे